का रे शिवलाल, तो आणि पेरलं का? अरे 4-5 जणांचे पेरणं झाले म्हटलं भाऊ. सरपंचाचा 60 एकराचा नंबर पेरला त्यानं, फक्त 10 एकरच राहिलं मग. अरे थांब ना, सध्याच 2 आणि 3च पाणी आलं भावा. कुठे या पाण्याच्या भरोशावर बसतं आणि दिसतं आपल्या वावरातल्या इरेल पाणी कमी आहे. सरपंचाचं काय आहे, त्याच्यासाठी एकर मस्त बक वल्लीत आहे. आणि घरचाच ट्रॅक्टर आहे त्याचा, त्याने पेरू दे ना भावा. पैसे आहे त्याच्यापाशी. जरासं गेलं तर मग डबल आणून पेरू शकते ते. आपल्यापाशी काय आहे, घरावाचे टीनं ऐकतं का भावा? मग एकदा पेरल्यावर निघालच नाही, मग घरावाचे टीनं ऐकतं दुसऱ्यांदा पेरासाठी. नाही ते पण आहे, आपल्यापाशी काय आहे, दातच नाही तर काय खाता फुटाने. तेच ना मग. नाही नाही नाही, लेकाच्याला फोन लावतोच. अशा ना तर मग बसा लागेन भावा त्याच्या भरोशावर. पुरा सीझन जायचं होय, गडी तर येणारच नाही. दाम त्याला फोन लावून पाहतो. खरं शिवलाल, ते पाहिजे पाटील आले ना, मनोज पाटील आले ना, पाहिजे फोन लावून राहिले कोणाले. तपेल दिसू राहिले जरा शिक म्हणली. काय मिळावा, काय तपेल, काय आहे, काय झालं का अजून? थांब, ऐका लागेल फोन. हॅलो, हां जाबरू बोलू राहिला का? अरे बा, सेव आहे नंबर तुमचा. असे काऊन म्हणून राहिले? सेव आहे ना, ओळखलं ना तुम्हाला. बोला पाटील, बोला, काय म्हणता? कुठे आहेस म्हटलं? 2-3 दिवस मामाच्या गावात काय गेलो का नाही? तू गायबच झाला गड्या. काय ते पेरणी यंत्राचं पाहिलं नाही, काही नाही काही नाही. काय मेळ आहे तुया? म्हणजे ते ऑइलिंग गिलिंग करायचं होतं ना, ते पेरणी यंत्राच्या नळ्या गिड्या बरोबर आहेत का नाही ते पाहायचे होते ना. हां, काय ट्रॅक्टर काही धुईल नाही, धायल नाही, काही पूजा गिजा करायला ट्रॅक्टर तर धुवून ठेवायचा होता का? काय माणूस, त्यापाशी कोट्याची चाबी होती ना. अरे काय राजा मनोज पाटील, काय सांगा तुम्हाला, रिकाम पण नाही. असं म्हणजे पाणी प्याले रिकाम पण नाही आता माया. अरे नाही म्हणता म्हणता या 4-5 दिवसात मी पहा ना 150-200 एकर मारलं पण म्हटलं वावर. हां, म्हणजे वजे चालू आहे आपलं. तर पहा, रिकाम पण नाही राजा आपलं. आणि काय तुमचं ट्रॅक्टर घेऊन काय पेरणी यंत्राचं पाहू मी. म्हणजे काय 400-500 एकर म्हणजे कोणच्या ट्रॅक्टर मारलं तो? अरे कोणाच्या काय बा, सरपंचाच्या ट्रॅक्टरवर असतो म्हटलं मी. समजून गेलं नाही का तुम्हाला? समजून गेलं का? मला वाटलं आता नवीन ट्रॅक्टर आणला तर चालला बा ट्रॅक्टरावर. तर सांगितलं का काही की मी ट्रॅक्टर सोडून राहिलो तुमचा आणि त्याच्या ट्रॅक्टरवर चाललो? सांगितलं का तो? हां, तेवढी गलती झाली म्हणा, सांगितलं नाही. पण मला वाटलं आता तुम्ही चाललो ट्रॅक्टरवर तर तुम्हाला समजलं असेल की बा हे आता आपल्या ट्रॅक्टरवर येत नाही. तिच्या ट्रॅक्टरवर चाललं तर बा आता काय यायले म्हणाचं. तरी तुम्ही पागलाने मी वाट पाहिली. अरे तसं असते का? जरा शिकून नीती ठेवा माणसांले का. काय माणूस असले का तू? सांगून तर जायचं होतं की नाही बा, मी मनोज पाटील तुमच्या ट्रॅक्टरवर येत नाही आजपासून. आम्ही वाट पाऊच राहिलो म्हटलं आज येईन फोन, मग येईन फोन. आखरी मलाच फोन करायचं काम पडलेलं का? काय माणूस असले का? हो, कसे बोलू राहिले तुम्ही म्हटलं? काही खाऊन नाव तुमचे, काही तुमचे मा अंगावर नाही म्हटलं. सारखे बोला, इतक्या रागात आणि याच्यात त्याच्यात बोलू नका. काही उपकार नाही केले तुम्ही मावर. ट्रॅक्टर चालवला, पैसे घेतले तुमचे, काही उपकार नाही केले तुम्ही. तर बोलू तर असे राहिले जसं काही इकत गेलाय राजामध्ये तुम्ही. आला का तू आता आखरी आपापल्या अवकादीवर? नाही आला तू? नाही खाऊन नाही ना, असं नाही तसं नाही. अबे सांगू राहिलेले का? काम नव्हतं तुले, काम नव्हतं ना म्हटलं तेव्हा ट्रॅक्टरवर ठेवलं ना तुले. किती केलं रे तू यासाठी, किती केलं? आणि तू पाहिले का बाई माना रे का? काही फायदा नाही रे बा. हो ना, रातचे 1-1 वाजे लोक ट्रॅक्टर चालवणार राजा. मी का कमी केलं का मग? काही म्हणजे पाहिलं नाही ना मागा पुढे, रोज खतम झाला काय झालं. रात्रीचे 1-1 वाजे लोक ट्रॅक्टर चालवला आणि तुमचा, आणि सकाळीच 5 डबल काढला. मग माझ्या जीवाचं काही पाहिलं नाही तुम्ही का हो? आणि काय तर नाश्ता सांगत जाऊ राजा तुम्हाला. तर चालले मोठे 1 कचोरी घेऊन येत जाणार. एका कचोरीवर काय होते माया? तरी नाश्ता करून 5 वाजता जाओ. नाश्ता गिष्टा काही नाही, तरी 1-1 वाजे लोक मारो दुपारचे बिना नाश्त्यावर. आणि तुम्ही चालले 1 कचोरी घेऊन तिथं. नाही मग तुला का गुलाबजामुन आणून द्यायचे होते? चालला मोठाले का? पाय रे शिवलाल, झमकली म्हटलं. ते झाबऱ्यातनी पटला झमकली वाटते ट्रॅक्टर ड्रायव्हरसाठी. काहीतरी झालं का यायचं ड्रायव्हरचं? ते त्याच्या ट्रॅक्टरवर चालला ना सरपंचाच्या, मग यायच्या ट्रॅक्टरवर कोण आहे आता? झमकली म्हटलं. मला तेच वाटू राहिलं गड्या. आपल्याला सपातून घ्यायला पुरते गड्या. मग आता आपल्याला हात मारायला पुरते कसं? आता त्याला ट्रॅक्टरवर ड्रायव्हर पाहिजे आणि आपल्याला तेच पाहिजे. मग बरं थांब बराबर गेम करतो मी आता मनोज पाटलाचा. थांबतो. मी काय म्हणतो, आपल्या ट्रॅक्टरला हात नाही लावायचा आजपासून म्हटलं तो. हां, समजलं ना? बाबा आता मनोज पाटील, तुम्हाला राग आला असेल तर मी एकदा माफी मागतो तुमची. पण असं काही बोलू नका राजा तुम्ही. तुमची इच्छा आखरी, बाकी काय आहे आपलं काही नाही. नाही तू सरपंचाच्या ट्रॅक्टरवर जाय, काही विषय नाही आता. तू काही विषय नाही आता, जाय फक्त तू. ठीक आहे बा. मग आता काय, आता आपण काय बोलावं याच्यात नाही. तुम्हाला आलाच राग तर आम्ही काय करावं आता? काय फायदा राहिला या जमान्यात? नीती जरा शिक नाही ना. किती करावं तरी काहीच नाही फायदा. कोणाच नाही. जाऊ दे तिकडे. पाहा लागेन नवा ड्रायव्हर, दुसऱ्या गावचा पाहा लागेन, नाही तर कोणी पाहा लागेन दुसरा. बस झाबरू होता आणि मनोज पाटील होते. ते ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसाठी झमकली जायची. जमलं ना आता मी पाय कसा काय हँड मारतो मनोज पाटलाच्या ट्रॅक्टरवरती. आता मी जातो ना मग ट्रॅक्टर ड्रायव्हर. आपल्याला ट्रॅक्टर तर जमतेच, पेरणी गिरणी सगळं जमते ओकेमध्ये. फक्त कसं आहे, आपल्या कर्माच्या ना लोक आपल्याला ठेवत नाही ट्रॅक्टर ड्रायव्हर. आपले कर्म म्हणजे असे खराब आहेत ना. कसं डिझेल काढून विकणं, हे करणं ते करणं, आपले कर्म खराब आहे म्हणून ट्रॅक्टरवर ठेवत नाहीत लोक. पण आता याला गरज आहे
तर आता जमते आपला बजेट. मग काय तर तू एकरमध्ये जग जाहीर आहे बा. एका टाईमला तो म्हणजे पुरं ट्रॅक्टरातलं डिझेल लिकलं गावाला चालला गेलता ना बा. तू आलाच नव्हता 10-15 दिवस. नाही का ट्रॅक्टर उभं ठेवायची करत जच्या तेच ट्रॅक्टर राहिलो. मग काय करावं. मी काय म्हणतो आपलं पाहिजो माझ्या भावापाशी ॲटो आहे तो जरा स्वस्त्यात देत जाय डिझेल. हां टेन्शनच नको घेऊन रे तू. 100ची 60च करू ना त्याची आपण आता. चल मग येतो मी जरा असं भेटून मनोज पाटील काय म्हणतात पाहतो. जाय मी जातो घरी मग. आपल्याला कोणाची गरज आहे. कोणी नाही आला ड्रायव्हर तर मी स्वतः मारतो घरच्या घरी. म्हटलं नवीन पेरणी यंत्र आहे आपलं पण. आणि ट्रॅक्टरचा काही विषय नाही. 1.5 वर्ष झालेला आहे ट्रॅक्टरले. मस्त पेरणं चालते म्हटलं बाबू. काही गरज नाही कोणाची आपल्याला. ड्रायव्हर आणि फायबर मराले कायले डिझेल इकतेतले गाजे. नाही ना पण अशी गद्दारी नाही करायला पाहिजे. सांगून तर झालं पाहिजे की नाही बाबा मी पाटील तुमच्या ट्रॅक्टरवर येत नाही. सरपंचच्या ट्रॅक्टरवर चाललो. काय तर नाही माहीत नाही काही नाही. चाललं गेलं लेखाचं. आता हे काय आलं लेखाचं डोकसं खाले. आणि डोकसं तो तपेल आहे माया. हे अजून डोकसं खाते काय. अरे बोला पाटील काय म्हणता. काय चालू आहे. काही नाही चालू आहे मजेत. मग काय म्हणता तुम्ही सांगा काय म्हणता. काही नाही ट्रॅक्टराचं विचारायला आलं तुम्हाला. काय रिकाम पण आहे का नाही म्हटलं. काय पेरणी करून देता काय म्हटलं गरीबाची. काय ले मागच्या वर्षी या पेरणीचेच तर पैसे दिले नाही लेखाचे अजून. याची पेरणी करतो मी आता. जाय म्हणा तिकडे नाल्यानं. नाही ना कसं आहे ते ड्रायव्हरच नाही आपल्यापाशी. ते झाबऱ्या गेलेले का याच्या ट्रॅक्टरवर सरपंचाच्या. आता मापाशी ड्रायव्हरच नाही. आता अजून मला बाहेरून आणायला लागते का काय. आता ड्रायव्हरच नाही. काय करता पेरणी अजून टाईम लागते आपल्याला. 2-3 दिवस आपण पेरणी चालूच करत नाही. आणि पहा राजा नाही म्हणजे ज्याला ताण लागली त्याला हिर पाहिजे. आणि ज्या हिरीला पाणी आहे तिले पेणारे पाहिजे. म्हणजे काही समजलं नाही मला काय म्हणतं ते सांग बरोबर बा. नाही तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे म्हणता ना मग पेरणी गिरणी करायले. आणि मला कामच पाहिजे. मी जोगड्यासारखा हिंडतो अख्ख्यावानी गावातनी. तर मला काम पाहिजे आणि तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे. तर पहा मग बा हे सीझन मारून देतो तुमचं. काही विषय नाही. म्हणजे त्या झाबऱ्यापेक्षा 50 रुपये कमी रोज घेतो मी. काही विषय नाही त्याचा. काय मायबीनीच्यावर विश्वास करावं का काय कसं करावं आता. इथं डिझेल काढून विकते म्हणून गावात पुरं चर्चा आहे. आणि कसंच काय करावं मग आता. पण मग ते कसं आहे लय दिवस झाले घरी आहे तर त्याच्यानं सुधारलं असेल. काही सांगता येत नाही. सुधारलं शकते म्हणा माणूस. तर जाऊ दे एक चान्स देऊन पाहिले पुरते याले. बयास त्याला मस्त पाहू काय होते तर ते. 250 रुपयांनी म्हणून टाकू. 300 रुपये रोज झाबऱ्यात होता. हे 250 करते ना 50चा फायदा होते आपला. आता ते कसं आहे गड्या ते झाबऱ्यालेच आपल्या म्हणजे ते ट्रॅक्टर झाबऱ्याच्या हाती होता. त्याच्यानं त्याचं पेरणं गिरणं म्हणजे ट्रॅक्टर चालवून मस्त होतं. आता नवाड्या माणसावर विश्वास करायला टाईमच लागते ना. अरे तुम्ही टेन्शन नका घेऊन आहो. पहिले 5 दिवस तुम्ही आपलं निवड पेरणं पहा. ट्रॅक्टर कसा चालवतो ते पहा. 5 दिवसाचे पैसे देऊ नका तुम्ही. मग 5 दिवसानंतर तुम्हाला पटलं तर पैसे द्या. नाही तर पैसे देऊ नका. आणि म्हणा मला की चालव बा नाही तर चालला जाय घरी. 5 दिवस ट्रायल पहा. तुम्ही टेन्शन नका. फ्री ट्रायल आहे ना फ्री ट्रायल. अच्छा मायबीन आता जमतेच मग तर बजेट जमते रे बा आपल्याला पण ड्रायव्हर पाहिजे. तुम्ही काही विषय नाही तसं काही अडचण नाही. तुम्हाला काही नाराजी असेल तर सरळ सांगा बा. नाही ठेवायचं नाही तुले. आणि असं काय असेल तर ते तोंडावर सांगा. आपल्याला काही राग येत नाही इकडे. तसं काही असेल सांगा. नाही तसं काही नाही. तुम्हाला सांगायचा काही विषय नाही. मी उद्या सकाळी सांगतो तुम्हाला. आता संध्याकाळची पाहणं किती 6:30 वाजू राहील ना. उद्या सकाळी सांगतो मी तुम्हाला काय आहे मिळते. कारण की मी बाजूच्या गावाला म्हणेला एका पोराले तर त्याला आज रच्च्यानं फोन लावतो. त्याला म्हणतो गड्या काय आहे तुझं सांग म्हणतो. असेल तर उद्या सकाळपासून चालला आहे म्हटलं. त्यांना नाही म्हटलं तर मग सकाळीच तुम्ही रेडी राहा. मग काही विषयच नाही. मग काय हो समजू का मी. मग म्हणजे तयारीत राहतो मग त्या हिशोबानं सकाळी. आता तसं तुम्ही 80% होच समजा. पण काय 20% काही चान्स नाही. पण पाहा तुम्ही तुमच्या येणं काय होते तर. बरं मग जातो मग मी घरी. मग काय डायरेक्ट सुरुवात आपल्या वावरातूनच करू मग उद्या. बरं ठीक आहे ना या जा. जाऊ दे ना बा 250 रुपयातनी पट्टे. हे टेन्शन नाही. मस्त ड्रायव्हर आहे. जाऊ दे ना 50 रुपये वाचले आपले कुठे बसता. तसं पेरणी यंत्र ओकेच आहे आपलं. काही विषय नाही. जोडलं की धकू द्यायला की डायरेक्ट वावरातनी. आता काल फोन आला बा. हॅलो जाबरू स्पीकिंग. अरे कुठं कायस म्हटलं. कुठं कायस. बस इथंच फाट्यावरच हवं म्हटलं. झालं तिकडचं पेरणं मस्त 100-1चा नंबर झाला. आज यूज राहिलो घरीच आहो. फाट्यावरच होतो. अरे बापरे मला वाटलं का रातचे 8-9 वाजते तर तू तर नाही म्हणजे 6 वाजताच घरी येऊ राहिला ना बा. बराबर पेरलं का नाही का सोडलं गेलं त्याचं वावर म्हटलं. अरे बाबा तुमच्या मित्राला फोन लावून विचारा ना सरपंच आहे वावर सोडलं का. तेच तर म्हणजे हापचेक झाला. अरे बा म्हणे इतक्या लवकर झालंच कसं काय म्हणे. म्हटलं ते आता झालं ट्रॅक्टर मोठा आहे म्हटलं. आणि जरासा म्हणजे त्या 50-45 पेक्षा जरा बरं झालं म्हटलं. मग लवकर हाणलं म्हटलं बा. वावर चांगलं बाई आणि गेलं होतं तर. अरे वा लेका म्हणजे तो टाइम वाचवला आणि डिझेल वाचवलं. कमाल लेका म्हणजे कमी टायमात कमी डिझेलात जास्ती वावर केला ना. नाही लेका मानलं लेका. तुझ्यासारखा ड्रायव्हरच नाही रे बा आपल्या गावात. पुऱ्या गावात ड्रायव्हर नाही त्यासारखा. आता त्यात काय मग आपण काय हाय जसं आहे तसं. नाही ना ते मनोज पाटलाले हिऱ्याची परख नव्हती. ती गोष्ट खरीच आहे. अरे आत्ता म्हणजे अर्ध्या का घंट्याआधी फोन आलता म्हटलं सरपंच साहेब त्याचा. गोष्ट सांगायची राहील तुम्हाला ते. कोणाचा. मनोजचा काय म्हणे ती.
अरे काही नाही म्हणे, ते म्हणे घरी आहे म्हणे, ते आपलं पेरणी यंत्र साफसूफ पाय म्हणे, त्या नळ्या गिळ्या पाय म्हणे बरोबर आहे का, ट्रॅक्टर पाय म्हणे काय साफसूफ करून पाय म्हणे, उद्या सकाळपासून पेरणं चालू करायचं म्हणे. मी म्हटलं बाबा मी इकडे सरपंच ट्रॅक्टरवर असतो म्हटलं पेरणं करायला, मी 100 150 200 एकर मारलं म्हटलं आता लोक, आणि तुम्ही काय येतो म्हटलं तुमच्या ट्रॅक्टरवर आता. मग काय झालं? अरे लय बोलला ते मले, असं असते का, नीती खतम झाली, नसं आहे, तुला किती हे केलं, मॅच काम दिलं, नसं केलं आणि तसं केलं, आणि तू बैमान झाला मले, हे झालं आणि ते झालं. म्हटलं सो काय राजा मनोज पाटील जास्ती काही बोलू नका म्हटलं, तुम्ही जाऊ द्या म्हटलं, आता आपल्याला काही भांडणं करायची नाही म्हटलं, म्हणून मी काही कमीच बोललो आणि फोन ठेवून दिला लवकर. नाही तेच मला एका दोघांनी सांगितली गोष्ट की बा असं बोलणं चालणं झालं वाटतं म्हणते या दोघांचं, म्हणून म्हटलं बा काय नेमकं बोललं ते. काही नाही, असं झालं तर झालं, जाऊ द्या ना तिकडे, कुठे डोकं खात बसता, जाऊ द्या तिकडे. अरे ते शिवल्या गेलं ना त्याच्यापाशी, मग शिवल्या जातो म्हणते ना आता त्याच्या ट्रॅक्टरवर, शिवल्या झाला ड्रायव्हर त्याचा. शिवलाल झाला ड्रायव्हर, मग तर झालं, 100-60च करते ते, सीझन गेलं त्याचं टेन्शन वागे तुम्ही, 100-60च करते, त्याला एक धड पेरणं येत नाही, तासा बेरावते ते, आणि डिझेल ऐकते त्याच्या ट्रॅक्टरातलं म्हटलं. अरे डिझेल ऐकते देख मला ते याचं टेन्शन आहे, त्याच्या ट्रॅक्टरातला एखादा पार्ट काढून विकाव त्यांना, नाही तर. मग तर झालं रे बा, त्यानं जर एखादा पार्ट काढला तर फिटला म्हणून मग तर, आणि इकतेच ते त्याच्यासारखा कोणी डाकूच नाही म्हटलं, इकतेच ते, काही गॅरंटीच नाही त्याची. झालं टेन्शन नाही, 100-60 झाली या सीझनला, मनोज पाटलाच पाहिजे तुम्ही, त्याचाच फोन येणार आहे मला, म्हटलं माफी मागते ते पाहिजे तुम्ही, आता काय म्हटलं म्हणा मी. ते तर होणारच आहे, जाऊ दे बरं, ये तू लवकर घरी, डायरेक्ट घरीच येतो, चहा केला मग द्या वहिनीनं. बरं डायरेक्ट घरीच येतो, ट्रॅक्टर लावतो, हातपाय धुतो आणि घरी येतो डायरेक्ट. हो ये मग.